नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चिरगाव कोळवट रस्त्याचे डांबरीकरण पावसात केले पूर्ण। पावसाने 8 दिवसात मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता नेला धुवून। जबाबदार कोण? कोकणात 20 मे नंतर डांबरीकरणाचे रस्ते करू नये असे बांधकाम विभागाचे स्पष्ट आदेश असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील म्हसळा तालुक्यातील चिरगाव कोळवट 5,30,00,000चा 8 किलोमीटर रस्ता धुव्वाधार पावसातच अनेक ठिकाणी वाहून गेल्याचे भापटगाव अध्यक्ष कमलेश शंकर बेटकर यांनी आवाज महामुंबईचा जवळ सांगितले। भर पावसात रस्ता करू नये असे असताना आणि ग्रामस्थ सांगत असतानाच रस्ता का केला, याला जबाबदार कोण, असा नागरिक सवाल विचारत असतानाच जरूर पडल्यास संबंधितांची तात्काळ चौकशी आणि बडतर्फी करावी ही मागणी या भागातील ग्रामस्थ लावून धरणार आहेत। कामकाजावर लक्ष ठेवायला कोणीही इंजिनियर नसल्याचा फायदा घेत ठेकेदाराने डांबरीकरणाचे काम उरकले। अंदाजे रुपये 5,30,66,000 किमतीचा हा रस्ता पाऊस पडत असताना घाईगर्दीने न करण्याची विनंती करूनही ठेकेदाराने काम का केले, ही तक्रार आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे करणार असल्याचे भापटगाव अध्यक्ष कमलेश शंकर बेटकर यांनी सांगितले। लवकरच गाव अध्यक्षांसह सरपंच सौ सुवर्णा सुनील येलवे, उपसरपंच सौ प्रवीणा ठोबरे, ग्रामपंचायत सदस्य श्री लक्ष्मण मोहिते, सत्तार नाजीर, प्रवीण ठोंबरे, नरेश बिटकर, विलास घडशी करणार असल्याचे सांगण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।